everyone, welcome back to our next lecture of Hello Alkanes and Hello Arenes. लास्ट लेक्चरला आपण मेकॅनिझम डिस्कस करत होतो न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शनचा. त्यामध्ये आपण SN2 मेकॅनिझम डिस्कस केलेला आहे. आता आपण काय डिस्कस करणार आहे, SN1 मेकॅनिझम. ओके, नाउ SN1 मेकॅनिझम मध्ये बघा, S stands for substitution. S stands for substitution. N stands for nucleophilic. 1 stands for unimolecular. S stands for substitution, N stands for nucleophilic and 1 stands for unimolecular reaction. So SN1 mechanism मध्ये ह्याचे सगळ्यांचे मी तुम्हाला सांगितले, म्हणजे फुल फॉर्म सांगितले. SN1 म्हणजे S म्हणजे सबस्टिट्यूशन, N म्हणजे न्यूक्लियोफिलिक आणि 1 म्हणजे युनिमॉलिक्युलर. So it is a unimolecular nucleophilic substitution reaction. Okay. Now, हे कसं होतंय, काय होतंय हे डिस्कस करायचं आहे मेकॅनिझम. पण SN1 मेकॅनिझम जेव्हा होतंय त्यावेळी कशी ऑर्डर फॉलो होते. SN1 मेकॅनिझम मध्ये आपण डिस्कस काय करतो, SN1 मेकॅनिझम मध्ये आपण डिस्कस करतो अल्कलाइन हायड्रोलायसिस. अल्कलाइन हायड्रोलायसिस ऑफ अल्किल हॅलाइड. सी, आपण SN जे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स बघतोय त्यामध्ये आपण अल्कलाइन हायड्रोलायसिस ऑफ काय बघतोय तर अल्किल हॅलाइड बघतो. ठीक आहे. सो नाउ व्हेन वी आर डिस्कसिंग अल्कलाइन हायड्रोलायसिस ऑफ अल्किल हॅलाइड, तर इथं बघा आता SN1 मेकॅनिझमला, SN1 मेकॅनिझम जे ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी आहे म्हणजे कोण फॉलो करतं SN1 मेकॅनिझम. सो ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी मध्ये काय काय आहे, टर्शरी अल्किल हॅलाइड फॉलोज. सगळ्यात जास्त रिएक्टिव्हिटी कोणाची असते, टर्शरी अल्किल हॅलाइडची. म्हणजे टर्शरी अल्किल हॅलाइड्स इझिली SN1 मेकॅनिझम फॉलो करतात. मेकॅनिझम म्हणजे प्रोसेस, SN1 ची प्रोसेस. त्यापेक्षा कमी कोण फॉलो करतात, सेकंडरी अल्किल हॅलाइड. त्यापेक्षा कोण फॉलो करतात तर प्रायमरी अल्किल हॅलाइड. दिस इज द ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी फॉर SN1 मेकॅनिझम. SN1 मेकॅनिझम मध्ये सगळ्यात जास्त ऑर्डर ऑफ रिएक्टिव्ह म्हणजे इझिली रिएक्टिव्ह कोण होतं तर टर्शरी अल्किल हॅलाइड. त्यापेक्षा कमी सेकंडरी अल्किल हॅलाइड. त्यापेक्षा कमी प्रायमरी अल्किल हॅलाइड फॉलो करतो. ठीक आहे. ओके, दिस इज द ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी. दिस इज द ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी. Why it is called as unimolecular? आपण केमिकल कायनेटिक्स डिस्कस केलंय किंवा माझे रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत केमिकल कायनेटिक्स मध्ये, त्यावेळी मी तुम्हाला एक्सप्लेन केलंय की जेव्हा आपण अल्कलाइन हायड्रोलायसिस म्हटलं तर इथं टर्शरी अल्किल हॅलाइड्स इझिली होतात अल्कलाइन हायड्रोलायसिस. तर आपण टर्शरी अल्किल हॅलाइडचा एक्झाम्पल घेऊन त्याचा मेकॅनिझम डिस्कस करूया आणि त्याला युनिमॉलिक्युलर का म्हणतात, मग त्याचा मेकॅनिझम कसा आहे हे बघूया. ठीक आहे. आता बघा इथं बघा, सो अल्कलाइन हायड्रोलायसिस आपण कशाचं बघूया, अल्कलाइन हायड्रोलायसिस. अल्कलाइन हायड्रोलायसिस ऑफ टर्शरी ब्यूटिल ब्रोमाइड. अल्कलाइन हायड्रोलायसिस ऑफ व्हॉट, टर्शरी ब्यूटिल ब्रोमाइड. आता टर्शरी ब्यूटिल ब्रोमाइडचं अल्कलाइन हायड्रोलायसिस कसं तर CH3 थ्राइस C-Br हा टर्शरी ब्यूटिल ब्रोमाइड आहे. ह्या टर्शरी ब्यूटिल ब्रोमाइडला जेव्हा आपण ऍक्वस KOH बरोबर काय करतो, ट्रीट करतो. सो हा Br मायनस आणि हा OH मायनस मध्ये काय होतं, Br च्या जागी काय जाते OH आणि OH च्या जागी काय येते तर Br. सबस्टिट्यूशन होते. सबस्टिट्यूशन आहे मेकॅनिझम. सबस्टिट्यूशन रिएक्शनचं बघतो म्हणजे सबस्टिट्यूशन होतंय. कोण सबस्टिट्यूट होतंय, न्यूक्लियोफाइल. न्यूक्लियोफाइल कोण, नेगेटिव्हली चार्ज स्पीशीज. मग इथं C-Br मध्ये Br मायनस असते आणि K-OH मध्ये OH मायनस असते. ओके, ह्याला काय करायचं, बॉईल करायचं. ठीक आहे. आपल्याला मिळताना काय मिळणार आहे, प्रोडक्ट काय मिळणार आहे, बॉईल करून CH3 थ्राइस C-OH प्लस काय मिळणार आहे तर KBr. सो टर्शरी ब्यूटिल ब्रोमाइड तुला काय देणार आहे, आपल्याला काय देणार आहे तर टर्शरी ब्यूटिल अल्कोहोल देणार आहे. टर्शरी ब्यूटिल काय देणार आहे, अल्कोहोल. समजते मी काय सांगते.
ठीक आहे. हे अल्कलाइन हायड्रोलायसिस ऑफ टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड झालं. आता ह्याचं कायनेमॅटिक फॉर्म लिहिला. कायनेमॅटिक म्हणजे फक्त रिएजंट, आपण अटॅकिंग रिएजंट दाखवला तर कायनेमॅटिक फॉर्म. कायनेमॅटिक फॉर्म मध्ये काय असतंय, हा कार्बन आहे, हा CH3 सॉरी असं काय लिहिते, हा ठीक आहे ओपन स्ट्रक्चर लिहिते. हा CH3 आहे, इथं CH3 आहे. हा टर्शरी ब्युटिल काय आहे तर ब्रोमाइड आहे. ह्या टर्शरी ब्युटिल ब्रोमाइडला जर तुम्ही OH मायनस बरोबर ट्रीट केला, ऍक्वस OH मायनस बरोबर ट्रीट केला, तर जसं मी तुम्हाला सांगितलं Br मायनस असतं, मायनसला मायनस रिप्लेस होते. मग तुम्हाला प्रोडक्ट मिळताना काय मिळतंय, C डॅश, इथं काय येणार आहे CH3, परत इथं काय येणार आहे CH3, इथं काय येणार आहे CH3 आणि इथं काय येणार आहे तर OH प्लस काय येणार आहे तर Br मायनस. सो टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड OH बरोबर ट्रीट केलं तर काय मिळणार आहे, टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. आता ह्याला युनिमॉलिक्युलर रिएक्शन का म्हणतात, टर्शरी ब्युटिल ब्रोमाइडचं हायड्रोलायसिसला युनिमॉलिक्युलर रिएक्शन का म्हणतात, कारण जेव्हा त्याचा आपण मेकॅनिझम स्टडी करतो त्या मेकॅनिझम मध्ये आपल्याला असं दिसतं की जे रेट ऑफ रिएक्शन आहे ते रेट ऑफ रिएक्शन फक्त आणि फक्त सबस्ट्रेट वरती डिपेंड आहे, रिएजंट वरती डिपेंड नाही. लास्ट लेक्चरला मी तुम्हाला सांगितलंय पण आता पण सांगते. हे बघा, ज्यावरती अटॅक होतोय युअर अल्किल हॅलाइड, द अल्किल हॅलाइड इज अ सबस्ट्रेट आणि OH मायनस काय आहे तर रिएजंट. समजतं मी काय सांगितलं, सबस्ट्रेट कोण आहे, कोण आहे अल्किल हॅलाइड, हा तुमचा सबस्ट्रेट आहे आणि हा रिएजंट आहे, म्हणजे दोघं जण आहेत. बघा कोण आहेत रिएक्टिंग स्पीशीज, कोण आहेत दोघं जण आहेत, एक सबस्ट्रेट आहे आणि एक रिएजंट आहे. तर मी तुम्हाला काय सांगितलं, इथं जी रेट ऑफ रिएक्शन आहे काय आहे, रेट ऑफ रिएक्शन डिपेंड्स ओनली ऑन सबस्ट्रेट. मेकॅनिझम मध्ये आपल्याला दिसते की रेट ऑफ रिएक्शन जी आहे ती रेट ऑफ रिएक्शन डायरेक्टली प्रपोर्शनल टू ओनली सबस्ट्रेट CH3 thrice C dash Br. The rate of reaction depends only on the substrate. Rate of reaction फक्त कोणावरती डिपेंड राहते, सबस्ट्रेट वरती डिपेंड राहते. सो रेट इज इक्वल्स टू काय येणार आहे तर K, इथं काय येणार आहे CH3 thrice C dash Br. दिस इज कायनेमॅटिक फॉर्म. मेकॅनिझम मध्ये असं दिसतं की रेट ऑफ रिएक्शन फक्त सबस्ट्रेट वरती डिपेंड राहतं. सबस्ट्रेट म्हणजे युनिमॉलिक्युलर आहे, सबस्ट्रेट तुमचा कसा आहे युनिमॉलिक्युलर आहे, 1च मोल आहे. सो सबस्ट्रेट तुमचा युनिमॉलिक्युलर आहे, मग रेट ऑफ रिएक्शन फक्त सबस्ट्रेट वर डिपेंड राहते. तर हे बघा हे रेस टू 1 आलं. सो त्यामुळे ह्याला युनिमॉलिक्युलर म्हटलं जातं. हे बघा न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन युनिमॉलिक्युलर रिएक्शन मध्ये काय असते, न्यूक्लियोफिलिक युनिमॉलिक्युलर सबस्टिट्यूशन रिएक्शन मध्ये असं असतंय की जे तुमचं रेट ऑफ रिएक्शन आहे, मेकॅनिझम मध्ये असं दिसतं की जे रेट ऑफ रिएक्शन आहे इट डिपेंड्स, रेट ऑफ रिएक्शन डिपेंड्स ओनली ऑन सबस्ट्रेट. रेट ऑफ रिएक्शन फक्त आणि फक्त सबस्ट्रेट वरती डिपेंड आहे. रेट ऑफ रिएक्शन डिपेंड्स ओनली ऑन द सबस्ट्रेट. सो इथं रेट ऑफ रिएक्शन ओनली सबस्ट्रेट युनिमॉलिक्युलर, म्हणून त्याला म्हणतात न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन युनिमॉलिक्युलर रिएक्शन किंवा युनिमॉलिक्युलर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. आता आपण ह्याचा मेकॅनिझम डिस्कस करूया बाळांनो, कसं असतं मेकॅनिझम डिस्कस करूया. तर मेकॅनिझम मध्ये काय आहे, टर्शरी अल्किल हॅलाइड म्हणजे टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड आहे, इथं CH3 आहे, इथं CH3 आहे, इथं CH3 आहे आणि इथं काय कन्सिडर करूया ब्रोमीन आहे. हा टर्शरी ब्युटिल आहे ब्रोमाइड. कार्बन sp3 हायब्रिडाइज्ड असतं, कार्बन sp3 हायब्रिडाइज्ड असतं बाळांनो, कार्बन sp3 हायब्रिडाइज्ड असतं म्हणून टेट्राहेड्रल जॉमेट्री असते. टेट्राहेड्रल जॉमेट्री एक दोघं इन द प्लेन असतात, एक अबाव द प्लेन असते आणि एक बिलो द प्लेन असते. ओके, सो हा जो टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड आहे ह्याला जेव्हा मी OH मायनस बरोबर अटॅक करायला जाते फर्स्ट स्टेप मध्ये काय होतंय बघा, मी काय सांगताय ऐका. जर न्यूक्लियोफाईल तुमचा फर्स्ट स्टेप मध्ये अटॅक करायला आला तर त्याचा फ्रंट साइड अटॅक आणि बॅक साइड अटॅक पॉसिबल होत नाही. न्यूक्लियोफाईल फर्स्ट स्टेप मध्ये अटॅक करू शकत नाही. रिझन, फ्रंट साइडला तर ब्रोमीन आहे जो की निगेटिव्हली चार्ज आहे,
न्यूक्लियोफाइल पण निगेटिव्ह आहे, ब्रोमीन पण निगेटिव्ह आहे, समोरून अटॅक पॉसिबल नाही रिपल्शनमुळे. मग तुम्ही म्हणाल मॅम बॅकसाइड अटॅक का पॉसिबल नाही? जागा तर आहे. हे बघा, हे जे अल्काइल ग्रुप्स आहेत हे आपण कंडेन्स्ड फॉर्म मध्ये लिहिलेत. अल्काइल ग्रुप्स कशा फॉर्म मध्ये लिहिलेत? कंडेन्स्ड फॉर्म मध्ये. कंडेन्स्ड फॉर्म मध्ये लिहिलेत म्हणजे ऍक्च्युअली त्याला कसं लिहू शकतो? ऍक्च्युअली आपण त्याला असंही लिहू शकतो. इथं कार्बन आहे, इथं हायड्रोजन आहे, इथं हायड्रोजन आहे आणि इथं हायड्रोजन आहे. परत इथं कार्बन आहे, इथं हायड्रोजन आहे, इथं हायड्रोजन आहे, इथं हायड्रोजन आहे. मला सांगा, गर्दी झाली, अडथळा निर्माण होणार. अल्काइल ग्रुप जर ऍक्च्युअली अल्काइल ग्रुप आपण लिहिताना कंडेन्स फॉर्म मध्ये लिहितोय रे, आपल्याला सोपं जावं म्हणून. पण दर कार्बन sp3 हायब्रिडाइज्ड म्हणून त्याची टेट्राहेड्रल जॉमेट्री असणार आहे. त्याची टेट्राहेड्रल जॉमेट्री असणार आहे. तर बघा की हा एरो इथपर्यंत पोहोचू शकतो का? हा OH मायनस मागून अटॅक करू शकतो का? नाही करू शकत. कारण का? गर्दी, स्टोरिक हिंडरन्स. कारण का? गर्दी, स्टोरिक हिंडरन्स. समजते मी काय सांगते? म्हणजे तुमचा जो अटॅक आहे तो फ्रंट साइड पण पॉसिबल नाहीये आणि तो बॅक साइड पण पॉसिबल नाहीये OH मायनसचा पहिल्या स्टेप मध्ये. कारण फ्रंट साइड रिपल्शन आहे, बॅक साइड गर्दी आहे अल्काइल ग्रुप्सची, कारण तो टर्शरी अल्किल ग्रुप आहे. सो फर्स्ट स्टेप मध्ये तुमचं काय होत नाही? फर्स्ट स्टेप मध्ये OH मायनस अटॅक करू शकत नाही. मग फर्स्ट स्टेप मध्ये OH मायनस अटॅक करू शकत नाही तर फर्स्ट स्टेप मध्ये होते काय? फर्स्ट स्टेप मध्ये अंडर सुटेबल कंडिशन जेव्हा आपण फक्त हीट करतो तर त्या हीटमुळे त्या स्वतः बरोबरच एक दुसऱ्याबरोबर धडकतात. दे आर हॅव्हिंग देअर ओन कोलिजन्स. ओके, अँड ड्यू टू दॅट कोलिजन, दिस इज अ स्लो स्टेप. पहिली स्टेपच स्लो स्टेप आहे ह्याची ही, की तुमचा जो टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड आहे तो खूप सारे मॉलिक्युल्स असतात, त्यामुळे ते एक दुसऱ्याला काय होत असतात तर धडकत असतात. आणि धडकून 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 मग एक हायेस्ट एनर्जीची धडक होते ज्याला आपण म्हणतो ट्रान्झिशन स्टेट, हायली अनस्टेबल स्टेट. त्यामध्ये तुम्हाला असं दिसतं की हा जो अल्काइल ग्रुप आहे, 3 मिथाइल ग्रुप आहेत, हे त्या 3 मिथाइल ग्रुप एक दुसऱ्याला असं अरेंज करतात की त्यामध्ये जॉमेट्री काय असते तर ट्रायगोनल प्लॅनर जॉमेट्री असते. आणि तुमचा CBr बॉन्ड जो आहे तो ब्रेक व्हायला लागतो बाळांनो. पहिल्या स्टेप मध्ये तुमचा रिएक्टंट, सिंगल रिएक्टंट एक दुसऱ्याबरोबर खूपदा धडकतो 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 धडकतो. आणि एक धडक अशी होते की ज्यावेळी पहिल्यांदा आपल्याला जुना बॉन्ड काय होत चाललाय? ब्रेक असं दिसतंय. म्हणजे पहिली 2 ट्रान्झिशन स्टेट असतात त्यामध्ये. पहिल्या स्टेप मध्ये तुम्हाला असं दिसतंय की तुमचा CBr बॉन्ड काय होत चाललाय? ब्रेक होत चाललाय. ज्यावेळी तुम्हाला असं दिसतंय की CBr बॉन्ड ब्रेक होत चाललाय, स्लाइटली बॉन्ड ब्रेकिंग होत चाललाय, दॅट इज युअर फर्स्ट ट्रान्झिशन स्टेट which creates a potential barrier, आणि त्याची जॉमेट्री काय होते तर ट्रायगोनल प्लॅनर. म्हणजे CH3C CH3 मधला बॉन्ड अँगल 120, CH3C CH3 मधला बॉन्ड अँगल 120, CH3C CH3 मधला बॉन्ड अँगल किती आला तर 120 डिग्री. ट्रान्झिशन स्टेट काय झाली तर 1. आणि पुढं फास्ट स्टेप मध्ये हे बघा, ह्यामध्ये एकदा ट्रान्झिशन स्टेट 1 अचीव्ह झाली तर तुमचा टोटली जुना बॉन्ड काय ब्रेक होतो आणि तुम्हाला टर्शरी कार्बोकॅटायन मिळतं. काय मिळतं? टर्शरी कार्बोकॅटायन. आणि हा टर्शरी ब्युटिल कार्बोकॅटायन जो असतो बाळांनो, टर्शरी ब्युटिल कार्बोकॅटायन जो असतो पहिल्या स्टेप मधला, आता ह्यावरती सेकंड म्हणजे ह्यावरती अटॅक पॉसिबल आहे. टर्शरी ब्युटिल कार्बोकॅटायन वरती अटॅक पॉसिबल आहे. रिझन, तुमचा टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड sp3 हायब्रिडाइज्ड होता. sp3 हायब्रिडाइज्ड होता म्हणजे CH3C CH3 मधला बॉन्ड अँगल होता 109 डिग्री आणि 28 मिनिट, त्यामुळे जरा जवळ होत. पण जेव्हा त्यांना म्हणजे त्याचा CBr बॉन्ड काय झाला? ब्रेक झाला, तो नवीन जॉमेट्री मध्ये ऍड झाला, लाईक टर्शरी ब्युटिल कार्बोकॅटायन जेव्हा फॉर्म झाला, तर ह्यामध्ये जो बॉन्ड अँगल आहे तो बॉन्ड अँगल कितीचा आहे तर 120 डिग्रीचा बॉन्ड अँगल आहे. त्याला म्हणतो आपण ट्रायगोनल प्लॅनर जॉमेट्री. आणि तुमचा जो टर्शरी कार्बोकॅटायन आहे तो sp2 हायब्रिडाइज्ड असतो. आणि ट्रायगोनल प्लॅनर जॉमेट्री ज्यावेळी बॉन्ड अँगल 120 डिग्री झालाय त्यावेळी ही पहिली स्टेप झाली की स्टेप 1. हा,
ह्या स्टेप 1 मध्ये एवढं सगळं घडलं. स्टेप 1 मध्ये काय घडलं की तुमचं टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड फक्त एक दुसऱ्याबरोबर कोलाइड होत गेलं आणि एक पॉइंट अचीव्ह झाला ज्यावेळी पहिला पोटेन्शियल बॅरियर क्रिएट झाला, ज्यावेळी हायली अनस्टेबल स्टेट अचीव्ह झाली मिळाली. ती कोणती होती की तुमचा जो सी डॅश बीआर बॉन्ड आहे तो फक्त ब्रेक झाला, ब्रेक होत गेला, स्लाइटली ब्रेक होत गेला सी डॅश बीआर बॉन्ड. मग सी डॅश बीआर बॉन्ड जेव्हा स्लाइटली ब्रेक झाला, मग वन्स द ट्रान्झिशन स्टेट इज अचीव्ह, त्याला ओव्हरकम करून फर्स्ट स्टेप मध्ये आपल्याला असं दिसतं की टर्शरी कार्बोकॅटायन फॉर्म. टर्शरी कार्बोकॅटायन जो फॉर्म झालेला आहे हा CH3 CH3 इथं काय आहे CH3, हा जो टर्शरी ब्युटिल कार्बोकॅटायन आहे ह्यावरती जो न्यूक्लियोफाइल आहे OH मायनस, तो OH मायनस काय करावा लागतो, अटॅक करतो. सेकंड स्टेप, दिस इज सेकंड स्टेप. स्टेप 1 मध्ये फक्त तुमचा टर्शरी ब्युटिल ब्रोमाइडच आहे. स्टेप 1 मध्ये फक्त तुमचा टर्शरी ब्युटिल ब्रोमाइडच आहे. त्या टर्शरी ब्युटिल ब्रोमाइडचा सी डॅश बीआर बॉन्ड ब्रेक होतो ट्रान्झिशन स्टेट फर्स्ट अचीव्ह झाल्यानंतर, आणि तुम्हाला टर्शरी ब्युटिल कार्बोकॅटायन मिळतं ज्याचं बॉन्ड अँगल 120 डिग्री असते, ट्रायगोनल प्लॅनर असते, त्यामुळे त्यामध्ये बीआर ब्रेक झाला टर्शरी ब्युटिल कार्बोकॅटायन. आता हा जो सेकंड स्टेप मध्ये काय होतो, हा जो टर्शरी ब्युटिल कार्बोकॅटायन आहे ह्याला जो OH मायनस आहे हा फ्रंट साइड पण अटॅक करतो आणि बॅक साइड पण अटॅक करतो, कारण 120 डिग्री अँगल. सो जेव्हा तुमचा सेकंड म्हणजे टर्शरी ब्युटिल कार्बोकॅटायन झाला ना फॉर्म, त्यानंतर सेकंड स्टेप मेकॅनिझमच्या सेकंड स्टेप मध्ये जो तुमचा न्यूक्लियोफाइल आहे तो फ्रंट साइड पण अटॅक करायला बघतो आणि बॅक साइड पण अटॅक करतो, आणि दोन्ही साइडून अटॅक पॉसिबल आहे त्याच्या केसमध्ये, कारण ट्रायगोनल प्लॅनर जॉमेट्री आहे. बॉन्ड अँगल 120 डिग्री आहे, बॉन्ड अँगल 120 डिग्री आहे, बॉन्ड अँगल 120 डिग्री आहे. त्यामुळे तुमचा न्यूक्लियोफाइल फ्रंट साइड आणि बॅक साइड अटॅक करतो. बाळांनो ही फास्ट स्टेप आहे. सेकंड स्टेप एकच स्टेप स्लो स्टेप असते, बाकी पुढचे स्टेप फास्ट असतात. सो ही OH मायनस फ्रंट साइड बॅक साइड अटॅक करायला लागते. परत तुम्हाला सेकंड ट्रान्झिशन स्टेट मिळते. त्या सेकंड ट्रान्झिशन स्टेट मध्ये तुम्हाला सेकंड ट्रान्झिशन स्टेट जी मिळते तुम्हाला, त्यामध्ये तुम्हाला असं दिसतंय की बॉन्ड तर फ्रंट साइडून पण फॉर्म व्हायला आणि बॅक साइडून. हे बघा, हे पेंटा कोऑर्डिनेट, हे हायली अनस्टेबलच असणार आहे, त्यामुळे त्याला ट्रान्झिशन स्टेट 2 म्हणतो आपण. ठीक आहे. आणि एकदा ते ट्रान्झिशन स्टेट 2 ओव्हरकम झाली, बघा मी काय सांगते, एकदा ट्रान्झिशन स्टेट 2 ओव्हरकम झाली, जरा ह्याची साईज कम करते काय, जेव्हा ह्याची काय म्हणतो आपण ट्रान्झिशन स्टेट 2 अचीव्ह झाल्यानंतर जो प्रोडक्ट मिळतो दॅट इज व्हेरी इंटरेस्टिंग. तुम्हाला प्रोडक्ट जो मिळतो तो टर्शरी ब्युटिल अल्कोहोल मिळतो, पण कसा मिळतो बघा, हा CH3 इथं काय आहे तर CH3 आणि इथं काय आहे तर OH. ठीक आहे. परत इथं परत इथं CH3, हा CH3, इथं CH3, इथं CH3, इथं CH3 आणि इथं OH मिळतं. दोन्ही टर्शरी ब्युटिल अल्कोहोलच आहेत बाळांनो, दोन्ही टर्शरी ब्युटिल अल्कोहोलच आहे, पण बघा ते मिरर इमेज फॉर्म करतात. काय फॉर्म करतात, मिरर इमेज. हा जो टर्शरी ब्युटिल अल्कोहोल आहे ह्याला म्हणतो आपण 50% ऑफ रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन. 50% ऑफ रिटेन्शन ऑफ व्हॉट, कॉन्फिगरेशन. आणि जो दुसरा प्रोडक्ट मिळतो तो काय मिळतो, 50% ऑफ इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन. मिरर इमेज फॉर्म झाली, म्हणून आपण ऑप्टिकल आयसोमर ह्याच्या आधी बघितलं. तुम्ही म्हणाल मॅम नॉन सुपर इम्पॉसिबल मिरर इमेज नाहीये, कायरल कार्बन नाहीये, पण ह्याला आपण इट इज अ काइंड ऑफ ऑप्टिकल आयसोमर्स आपण म्हणतो, रेसिमिक मिक्सचर म्हणतो आपण. कारण का तर तुम्हाला जर 1 मोल जर तुम्ही टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड घेतलेला होता, त्या 1 मोल मध्ये तुम्हाला 50% असा कॉन्फिगरेशन मिळणार की जिथं
सी डॅश बीआर बॉन्ड होता त्याऐवजी ओएच, म्हणजे सी डॅश बीआर बॉन्ड ऐवजी काय फॉर्म झालाय तर ओएच बॉन्ड फॉर्म झालाय 50%. आणि राहिलेले जे 50% आहेत त्यांचं इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन झालं, म्हणजे मिरर इमेज उलट झालं. तुमच्या मिरर इमेजला, म्हणजे तुमचा हा जर राईट साईडला दिसतंय तर तुमच्या मिरर इमेजला तो लेफ्ट साईडला दिसणार. तसं जे राहिलेलं 50% इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन आहे त्यामध्ये ओएच बॅक साईडला अटॅक झालाय असं दिसणार. बरं असं झालं का? म्हणजे 50% रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन आणि 50% इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन टर्शरी ब्युटिल अल्कोहोलचं झालं का? रिझन आहे OH मायनसचा अटॅक. OH मायनस जो तुमचा न्यूक्लियोफाईल आहे सेकंड स्टेप मध्ये जेव्हा अटॅक करतो तो फ्रंट साइड पण अटॅक करतो आणि बॅक साइड पण अटॅक करतो. फ्रंट साइड पण अटॅक करतो आणि बॅक साइड. परत एकदा मेकॅनिझम सांगते, जे काय मेकॅनिझम सांगते ते लक्ष देऊन प्लीज 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 ऐका, लक्ष देऊन ऐका प्लीज प्लीज. सो स्टेप 1 मध्ये काय होतंय की तुमचा स्टेप 1 मध्ये फक्त सी डॅश बीआर बॉन्ड ब्रेकच होतो. कोणताही OH मायनस आयन तर फ्रंट साइड बॅक साइड अटॅक करू शकत नाही. फ्रंट साइड रिपल्शन आहे, बॅक साइड स्टरिक हिंडरन्स आहे म्हणून. ठीक आहे, ओके फाईन. मग पहिली जी स्टेप आहे ती स्लो स्टेप आहे, ज्यामध्ये तुमचा सी डॅश बीआर बॉन्ड ब्रेक होणार आहे ते खूप स्लोली होते. आणि जी स्टेप स्लो स्टेप आहे ती रेट डिटरमाइनिंग स्टेप आहे. आणि रेट डिटरमाइनिंग स्टेप मध्ये एकच मॉलिक्युलर इन्व्हॉल्व आहे म्हणून त्याला युनिमॉलिक्युलर रिएक्शन म्हणतो. सो हा जो तुमचा टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड आहे हा स्लो स्टेप मध्ये पहिली ट्रान्झिशन स्टेट जेव्हा अचीव्ह होते त्यावेळी ट्रायगोनल प्लॅनर जॉमेट्री मध्ये अरेंज होतो आणि त्याचा सी डॅश बीआर बॉन्ड काय व्हायला लागतो स्लाइटली ब्रेक. मग वन्स ट्रान्झिशन स्टेट इज ओव्हरकम तो टर्शरी ब्युटिल कार्बोकॅटायन फॉर्म करतो जो की sp2 हायब्रिडाइज्ड असतो आणि ज्यामध्ये बॉन्ड अँगल CH3 CH3 120 डिग्रीचा असतो. फाईन फाईन. पुढे हा टर्शरी ब्युटिल कार्बोकॅटायन आहे ज्याची जॉमेट्री आता रिअरेंज झाली आहे त्यामुळे CH3C CH3 CH3C CH3 CH3C CH3 मध्ये स्पेस आहे. आणि त्या स्पेस असल्यामुळे OH मायनस आयन तुमचा फ्रंट साइड पण अटॅक करतो आणि बॅक साइड अटॅक करतो. OH मायनस आयन तुमचा फ्रंट साइड अटॅक करतो आणि बॅक साइड अटॅक करतो. ही खूप फास्ट स्टेप आहे, ही खूप फास्ट स्टेप आहे. आणि त्या फास्ट स्टेप मध्ये जुना बॉन्ड काय होत चाललाय, सॉरी फास्ट स्टेप मध्ये तुम्हाला असं दिसतंय की जेव्हा सेकंड ट्रान्झिशन स्टेट अचीव्ह होते त्यावेळी तुम्हाला असं दिसतंय की OH मायनस समोरून पण बॉन्ड फॉर्म करायला आणि OH मायनस मागून पण बॉन्ड फॉर्म करायला. दिस इज इम्पॉसिबल अँड दॅट्स वाय इट इज हायली अनस्टेबल आणि म्हणून त्याला ट्रान्झिशन स्टेट 2 म्हटले. पण जेव्हा ती ट्रान्झिशन स्टेट 2 ओव्हरकम झाली त्यानंतर जो तुमचा प्रोडक्ट मिळाला नो डाऊट तो 100% टर्शरी ब्युटिल अल्कोहोलच होता. मग ते 100% टर्शरी ब्युटिल अल्कोहोल मध्ये कॉन्फिगरेशन चेंज झालेलं. काय कॉन्फिगरेशन चेंज झालेलं की जो कार्बन आहे जिथं पहिला ब्रोमिन जॉईन होता, ज्या जागेला ब्रोमिन जॉईन होता पहिला 50% टर्शरी ब्युटिल ब्रोमाइडच्या जो टर्शरी ब्युटिल कार्बोकॅटायन झाला 50% असे मॉलिक्युल्स होते की जिथं बीआर होता तिथं OH जॉईन झाला. दॅट इज 50% रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन आहे. तसं जिथं बीआर मायनस होते तिथंच काय जॉईन झाला तर OH मायनस जॉईन झाला, एवढंच. फाईन, ओके. आणि 50% मॉलिक्युल्स टर्शरी ब्युटिल अल्कोहोलचे तुम्हाला असे मिळाले की ज्याच्या बॅक साइडला OH जॉईन झालं, इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन झालं. कारण अटॅक होतो ना फ्रंट साइड पण होत होता आणि बॅक साइड पण होत होता. म्हणून हे जे प्रोडक्ट फॉर्म होतो तुम्हाला ह्याला रेसिमिक मिक्सचर म्हणतो. कसला मिक्सचर म्हणतो? रेसिमिक मिक्सचर. कसला मिक्सचर म्हणतो? रेसिमिक मिक्सचर. ह्याचं मी तुम्हाला एनर्जी प्रोफाइल डायग्राम कडून दाखवते कसं होतंय. हे बघा, ह्या डिरेक्शनला रिएक्शन प्रोसीड होतीये, ह्या डिरेक्शनला रिएक्शन काय होतीये प्रोसीड होतीये. आणि इथं काय आहे तर एनर्जी, ई एनर्जी. इथं काय आहे तर एनर्जी. ठीक आहे. आता कन्सिडर करा हा रिएक्टंट आहे ज्याची एनर्जी काहीतरी आहे. रिएक्टंट कोण होता तुमचा? टर्शरी ब्युटिल अल्कोहोल, सॉरी टर्शरी ब्युटिल क्लोराइड. तुमचा रिएक्टंट कोण होता? टर्शरी ब्युटिल क्लोराइड, टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड आपण घेतले. ठीक आहे. त्यामध्ये धडक होणार आहे, कोलिजन होणार आहे, एनर्जी वाढत जाणार आहे. जसं कोलिजन वाढत जातं तसं एनर्जी वाढत जाते. मग एक असं कोलिजन आपल्याला दिसतं की ज्यावेळी पहिल्यांदा आपल्याला असं दिसतंय की जुना बॉन्ड काय होत चाललाय ब्रेक आणि नवीन बॉन्ड वगैरे फॉर्म. इथं तसं होत नाही. तर फक्त पहिल्या ट्रान्झिशन स्टेटला
असं दिसतंय की जुना बॉन्ड फक्त ब्रेक झालाय. पहिल्या ट्रान्झिशन स्टेटला असं दिसतंय की ज्यामध्ये फक्त जुना बॉन्ड काय होत चाललाय तर ब्रेक. ट्रान्झिशन स्टेट 1. इथं हा पोटेन्शियल बॅरियर क्रिएट झाला. मग ह्याला आपण ईए म्हणतो, ऍक्टिव्हेशन एनर्जी. केमिकल कायनेटिक्स मध्ये बघितलंय हा. आणि इथं प्रोडक्ट. ही ऍक्टिव्हेशन एनर्जी जेव्हापर्यंत धडक ह्या एनर्जीची होत नाही, जी काय असेल ती, तेव्हापर्यंत तुमचा जुना बॉन्ड काय ब्रेक होणार नाही, म्हणजे सीबीआर बॉन्ड ब्रेक होणार नाही. धडक वेगवेगळ्या एनर्जीची होत गेली. हायर एनर्जी इथं 0 पासून स्टार्ट झाला. 0, 100, 200, 300, 400, 500. 500 पासून रिएक्शन स्टार्ट झाली. 600, 700, 800, 900, 1000, 1000 किलो जूलच्या झाले. कन्सिडर करा 1200 किलो जूलला पोटेन्शियल बॅरियर क्रिएट झाला, जिथं तुम्हाला दिसलं की स्लाइटली जुना बॉन्ड काय होत चाललाय तर ब्रेक आणि ट्रायगोनल प्लॅनर जॉमेट्री अरेंज झाली. मग तुमचा जो प्रोडक्ट 1 इंटरमिजिएट म्हणतो आपण ह्याला, हा CH3 थ्राइस C प्लस आणि Br मायनस मिळाला. पहिला इंटरमिजिएट मिळाला, टर्शरी कार्बोकॅटायन. आता हा टर्शरी कार्बोकॅटायन ज्यावेळी मिळाला, तर ह्या टर्शरी कार्बोकॅटायनला आपण काय करायला लागलो सेकंड स्टेप मध्ये. ही पहिली ट्रान्झिशन स्टेट आहे, हा पहिला इंटरमिजिएट आहे तुमचा. सेकंड स्टेप मध्ये हा Br मायनस ला कट्ट्यावरती बसवा आणि हा OH मायनस हा CH3C- Br ला अटॅक करायला लागला. त्यावेळी तुम्हाला तुम्हाला काय मिळाली, सेकंड ट्रान्झिशन स्टेट मिळाली. त्यावेळी तुम्हाला काय मिळाली, सेकंड ट्रान्झिशन स्टेट मिळाली. सेकंड ट्रान्झिशन स्टेट. आणि या सेकंड ट्रान्झिशन स्टेट मध्ये तुम्हाला असं दिसलं की हा जो CH3 आहे, हा जो CH3 आहे आणि हा जो CH3 आहे, ह्यामधला समोरून पण OH मायनस फॉर्म होतोय, मागून पण OH मायनस फॉर्म होतोय. समजतंय का? एका केस मध्ये तर हा बॉन्ड काय झाला, झालाच ब्रेक, ठीक आहे. पण जेव्हा सेकंड टर्शरी कार्बोकॅटायन फॉर्म झाल्यानंतर OH मायनस आयन फ्रंट साइड आणि बॅक साइड जेव्हा अटॅक करायला लागला, त्यावेळी तुम्हाला सेकंड ट्रान्झिशन स्टेट मिळाली. त्या सेकंड ट्रान्झिशन स्टेटची एनर्जी फर्स्ट ट्रान्झिशन स्टेट पेक्षा कमी असते आणि ते ओव्हरकम झाल्यानंतर तुम्हाला प्रोडक्ट मिळाला. तो प्रोडक्ट काय होता, CH3 थ्राइस C-OH टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. आणि नो डाऊट तुमची जी रिएक्टंटची एनर्जी होती, त्या रिएक्टंटच्या एनर्जीपेक्षा प्रोडक्टची एनर्जी काय आहे तर कमी. आणि ह्यामध्ये जो डिफरन्स आहे तो कितीचा आहे तर डेल्टा एच. आणि हे डेल्टा एच काय असते तर निगेटिव्ह असते. डेल्टा एच काय असते, निगेटिव्ह. समजते? हा प्रोडक्ट मिळाला म्हणजे 2 ट्रान्झिशन स्टेट मिळाले. 2 ट्रान्झिशन स्टेट मिळाले म्हणून 2 स्टेप मेकॅनिझम आहे. तुम्हाला प्रोडक्ट नो डाऊट टर्शरी ब्युटिल अल्कोहोल 100% टर्शरी ब्युटिल अल्कोहोलच मिळते प्रोडक्ट तुम्हाला. पण त्यामध्ये त्यांचं कॉन्फिगरेशन चेंज होतोय. त्यामध्ये 50% इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन असते आणि 50% रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन असते टर्शरी ब्युटिल अल्कोहोलचं. समजते मी काय काय सांगितलं, येस ऑर नो? हे एनर्जी प्रोफाइल डायग्राम दिलेलं नाहीये, पहिला होतं सिलेबस मध्ये, आता नाही दिलेलं, तरी पण मी थोडा तुम्हाला अंडरस्टँडिंग होऊ दे म्हणून सांगितलं. बघा तुम्हाला समजतंय का, समजेलच नक्की असं मला वाटतंय. त्यासाठी केमिकल कायनेटिक्स जरा बघावं लागणार. ठीक. सो व्हॉट आर दी positive points or positive parts of what we can say, what are the characteristics of SN1 mechanism? What are the characteristics of SN1 mechanism? पहिलं SN1 mechanismचं पहिलं characteristic, it is a unimolecular reaction. It is a unimolecular reaction where the rate of reaction depends only on substrate. इथं रेट ऑफ रिएक्शन फक्त कशावरती डिपेंड करतो, सबस्ट्रेट वरती. रेट ऑफ रिएक्शन कोणावरती डिपेंड करतो, ओनली ऑन सबस्ट्रेट, नॉट ऑन द रिएजंट, ओनली ऑन द सबस्ट्रेट. Okay, it is a unimolecular reaction where rate of reaction depends only on the substrate. Second, it is two-step mechanism reaction.
किती स्टेप मेकॅनिझम रिॲक्शन आहे ही? ह्यामध्ये 2 स्टेप रिॲक्शन किती स्टेप मध्ये होते? 2 स्टेप मेकॅनिझम रिॲक्शन आहे. 2 स्टेप मेकॅनिझम रिॲक्शन आहे, त्यामुळे बघा मी काय सांगते, 2 स्टेप रिॲक्शन मेकॅनिझम आहे म्हणून 2 ट्रान्झिशन स्टेट्स आर फॉर्म्ड. किती ट्रान्झिशन स्टेट फॉर्म होतात? 2 ट्रान्झिशन स्टेट फॉर्म होतात. ठीक आहे. आणि ह्यामध्ये इंटरमिजिएट फॉर्म होतोय. SN2 मध्ये इंटरमिजिएट फॉर्म होत नाही, SN1 मध्ये इंटरमिजिएट फॉर्म होतोय आणि तो कोण आहे? टर्शरी ब्युटिल कार्बोकॅटायन. सो हिअर formation of tertiary butyl carbocation takes place. कोणाचं फॉर्मेशन होत आहे? हिअर द फॉर्मेशन ऑफ टर्शरी ब्युटिल कार्बोकॅटायन टेक्स प्लेस. इथं कार्बोकॅटायन फॉर्म होत. ठीक आहे, फाईन. नेक्स्ट 4 प्रोडक्ट जो ऑब्टेन होतो इथं सेकंड स्टेप मध्ये. इन सेकंड स्टेप the attack of nucleophile takes place from both side. सेकंड स्टेप मध्ये जो तुमचा न्यूक्लियोफाइल आहे OH मायनस, तो बोथ साइड अटॅक करतो. फ्रंट साइड पण अटॅक करतो अँड बॅक साइड न पण अटॅक करतो. फ्रंट साइड आणि बॅक साइड ने अटॅक करतो. ठीक आहे. सो तुम्हाला जो प्रोडक्ट मिळतो, काय मिळतं? जो प्रोडक्ट मिळतो, प्रोडक्ट कंटेन्स सेम टर्शरी ब्युटिल अल्कोहोलच मिळणार आहे. प्रोडक्ट कंटेन्स 50% inversion of configuration and 50% retention of configuration. समजतंय का? बघा, प्रोडक्ट कंटेन्स व्हॉट? 50% इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन आणि 50% रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन. त्यामुळे त्याला कसला मिक्सचर म्हणतो आपण? ह्याला आपण रेसिमिक मिक्सचर म्हणतो. इट इज अ रेसिमिक मिक्सचर. ठीक आहे. आणि दिस रिॲक्शन इज फेवर्ड. हे जे SN1 मेकॅनिझम आहे ना, SN1 mechanism is favored in polar protoic solvent. बाळांनो, मी लास्ट लेक्चरला तुम्हाला SN2 मेकॅनिझम कशामध्ये होतं म्हटलं? SN2 मेकॅनिझम पोलार अप्रोटॉइक सॉल्व्हेंट मध्ये घडते असं सांगितलं. पण SN1 मेकॅनिझम हा पोलार प्रोटॉइक सॉल्व्हेंट म्हणजे असा सॉल्व्हेंट जो इझिली H+ आयन देऊ शकतो अशा सॉल्व्हेंट मध्ये घडतो. का घडतो? तर आपण बघायचंय व्हॉट आर द फॅक्टर्स अफेक्टिंग दी न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. पुढचा पॉइंट आपण काय बघणार आहे? व्हॉट आर द फॅक्टर्स अफेक्टिंग दी न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. हे पॉइंट्स बघा, हे पॉइंट्स नोट डाऊन करा, समजून घ्या. इट इज अ युनिमॉलिक्युलर रिॲक्शन जिथं रेट ऑफ रिॲक्शन फक्त सबस्ट्रेट वरती डिपेंड राहते. 2 स्टेप मेकॅनिझम आहे म्हणून 2 ट्रान्झिशन स्टेट फॉर्म होतात आणि ते दुसऱ्या स्टेप मध्ये तुम्हाला म्हणजे पहिल्या स्टेप मध्ये टर्शरी ब्युटिल कार्बोकॅटायन फॉर्म होते. ठीक आहे. दुसऱ्या स्टेप मध्ये OH मायनस जो आहे तो फ्रंट साइड आणि बॅक साइड दोन्ही साइडने अटॅक करतो. जो तुम्हाला प्रोडक्ट मिळतो तो 50% ऑफ इन्व्हर्जन आणि 50% ऑफ रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन मिळतं. आणि SN1 मेकॅनिझम हा फेवर्ड करतो कोणत्या रिॲक्शन? पोलार प्रोटॉइक सॉल्व्हेंट, म्हणजे त्या रिॲक्शन मध्ये फेवर्ड होतो. समजतं इथपर्यंत? बघा, हे पॉइंट समजतायत का? ओके. सो ऍक्च्युली आपण काय काय डिस्कस केलेलं होतं? तर SN1 mechanism कसं होतं हे डिस्कस केलं. नाउ देयर आर सर्टन फॅक्टर्स विच आर इन्फ्लुएन्सिंग द मेकॅनिझम ऑफ SN1 and SN2.
सगळ्यात पहिला बघा नेचर ऑफ काय आहे तर सबस्ट्रेट. See what we are discussing? We are discussing factor influencing SN1 and SN2 mechanism. बाळांनो, नेचर ऑफ सबस्ट्रेट. नेचर ऑफ सबस्ट्रेटचा फरक कोणत्या रिएक्शन वरती डिपेंड करणार आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे. नेचर ऑफ सबस्ट्रेट हे फक्त SN2 मेकॅनिझमला पण फेवर करणार आणि SN1 मेकॅनिझमला पण म्हणजे ऍप्लिकेबल आहे का, तर दोन्ही SN1 आणि SN2 मध्ये आपण असं म्हणतो की रेट ऑफ रिएक्शन डिपेंड्स ऑन सबस्ट्रेट ऍज वेल ऍज रिएजंट. सो नेचर ऑफ सबस्ट्रेट दोन्हीकडे ऍप्लिकेबल आहे. SN2 मेकॅनिझम मध्ये आपण असं बघतो की त्या मेकॅनिझम मध्ये सायमल्टेनियसली जुना बॉन्ड ब्रेक होतोय आणि नवीन बॉन्ड फॉर्म होतोय. त्यामुळे तुम्हाला असा अल्किल हॅलाइड पाहिजे की ज्याच्याकडे गर्दी कमी आहे, कारण सायमल्टेनियसली जुना बॉन्ड ब्रेक होणे आणि नवीन बॉन्ड फॉर्म होणे तर जगा पहिल्यापासून पाहिजे आणि ते पॉसिबल आहे अल्किल हॅलाइड्स मध्ये. सेकंडरी आणि टर्शरी अल्किल हॅलाइड्स मध्ये स्टरिक हिंडरन्स जास्त असल्यामुळे त्यामध्ये इझिली SN2 मेकॅनिझम फॉलो होत नाही. SN2 मेकॅनिझम मध्ये सबस्ट्रेट वरती सायमल्टेनियसली जुना बॉन्ड आणि नवीन बॉन्ड म्हणजे सायमल्टेनियसली जुना बॉन्ड ब्रेक होतो आणि नवीन बॉन्ड फॉर्म होतो आणि पहिल्याच स्टेप मध्ये रिएजंट ही इन्व्हॉल्ड असतो. कोण इन्व्हॉल्ड असतो? रिएजंट. सो बघा की द ट्रान्झिशन state of SN2 mechanism is pentacoordinate and thus crowded. So as a result, SN2 mechanism is favored by primary halides. कारण प्रायमरी हॅलाइड्स मध्ये गर्दी कमी असते आणि लिस्ट फेवर्ड बाय टर्शरी हॅलाइड्स कारण टर्शरी हॅलाइड्स मध्ये गर्दी जास्त असते. ठीक आहे. SN1 मेकॅनिझम मध्ये कार्बोकेटायन फॉर्म होणार सेकंड स्टेपला, त्यामुळे बल्की अल्किल ग्रुप्स असतील तर चालते, टर्शरी अल्किल हॅलाइड असेल तर चालेल, कारण त्यामध्ये पहिल्या स्टेप मध्ये फक्त जुना बॉन्ड ब्रेक होतोय आणि जॉमेट्री रिअरेंज होतोय, तो sp3 टू sp2 मध्ये कन्वर्ट होतो आणि ट्रायगोनल प्लॅनार जॉमेट्री फॉर्म होते. टर्शरी कार्बोकेटायन फॉर्म होतो म्हणजे कार्बोकेटायन फॉर्म होतो, त्यामुळे कार्बोकेटायन फॉर्म झाला, ट्रायगोनल प्लॅनार आहे, फ्रंट साइड बॅक साइड अटॅक पॉसिबल आहे, त्यामुळे बल्की अल्किल ग्रुप्स इथं घेतले तर चालतात. So, a planar carbocation intermediate is formed in SN1 reaction. So, it has no steric crowding. No steric crowding कधी जेव्हा टर्शरी कार्बोकेटायन फॉर्म झाला म्हणजे कार्बोकेटायन जेव्हा फॉर्म झाला, जेव्हा sp3 हायब्रिडायझेशन टू sp2 हायब्रिडायझेशन कन्वर्ट झाले. So, the bulky alkyl groups can be easily accommodated in the planar carbocation. So as a result, SN1 mechanism is most favored in tertiary halides and least favored in primary halides. So formation of planar carbocation intermediate results in हे बघा, हे त्यांनी क्राउडिंग वगैरे दाखवलंय, हे प्रायमरी अल्किल हॅलाइड्स आहेत, म्हणजे हा अल्किल मिथाइल म्हणजे मिथाइल हॅलाइड आहे, हा इथाइल हॅलाइड आहे, हा सेकंडरी अल्किल हॅलाइड आहे आणि हा टर्शरी अल्किल हॅलाइड आहे. सो काय होतंय की लेफ्ट टू राईट जर तुम्ही बघितला, लेफ्ट टू राईट, तर हा फक्त मिथाइल हॅलाइड आहे, त्यामध्ये फ्रंट साइड आणि बॅक साइड दोन्ही इझिली ऍट अ टाइम पॉसिबल आहे. पण जसं तुम्ही मिथाइल हॅलाइड टू प्रायमरी अल्किल हॅलाइड जात आहे, प्रायमरी अल्किल हॅलाइड टू सेकंडरी अल्किल हॅलाइड जात आहे, सेकंडरी अल्किल हॅलाइड टू टर्शरी अल्किल हॅलाइड जात आहे, क्राउडिंग वाढत जाते, त्यामुळे ते सायमल्टेनियसली जुना बॉन्ड ब्रेक होणे आणि नवीन बॉन्ड फॉर्म होणे असं होत नाही. पण तेच इन द केस ऑफ टर्शरी कार्बोकेटायन होऊ शकते, त्याचं रिझन मी तुम्हाला सांगितलं. सेकंडली, द कार्बोकेटायन इंटरमिजिएट इज स्टॅबिलाइज्ड बाय प्लस आय इफेक्ट. येस, प्लस आय इफेक्ट की कार्बोकेटायन जर फॉर्म झालाय तुमचा C, इथं CH3, इथं CH3 आणि इथं काय आहे तर CH3, हा जर कार्बोकेटायन फॉर्म झालाय तर ह्याचा म्हणजे कार्बनवरचे इलेक्ट्रॉन कमी झाले, कार्बोकेटायन फॉर्म झाला म्हणजे कार्बनवरचे इलेक्ट्रॉन कमी झाले, त्यामुळे हे तीन अल्काइल ग्रुप स्वतःचे इलेक्ट्रॉन पेअर ह्या पॉझिटिव्हली चार्ज कार्बन कडे काय करतात, शिफ्ट करतात, सो दॅट त्याची पॉझिटिव्हिटी कमी होऊ दे आणि त्याला स्टॅबिलिटी मिळू दे. हे बघा, त्याचे जर इलेक्ट्रॉन गेले तर त्याला तो दुःख असणारच आहे, त्यामुळे तो अनस्टेबल असणार आहे. कार्बोकेटायन अनस्टेबल असणार आहे कारण त्याचा एक इलेक्ट्रॉन गेलाय, शेड पेअर मधला एक इलेक्ट्रॉन टोटली गेलाय, त्या दुःखात तो कायम काय करणार आहे की नाही मला माझा इलेक्ट्रॉन पाहिजे, त्यामुळे तो अनस्टॅबिलिटी दाखवणार. ती अनस्टॅबिलिटी कशी कमी होते तर प्लस आय इफेक्टमुळे. अल्काइल ग्रुप्स इलेक्ट्रॉन डोनेटिंग असतात, त्यामुळे ते स्वतःचा इलेक्ट्रॉन पेअर फक्त कार्बोकेटायन कडे शिफ्ट करतात आणि कार्बोकेटायनला मग असं फील होतंय की हा माझ्याकडे आता इलेक्ट्रॉन्स आहेत, पहिला नव्हतं, हे तिघांनी माझ्याकडे दिलेत,
कोणी देत नाही. ऍक्च्युअली टोटल शिफ्टिंग होत नाही, फक्त पार्शियल शिफ्टिंग होते. त्यामुळे त्याला एक सॅटिस्फॅक्शन येते आणि त्या सॅटिस्फॅक्शनमुळे टर्शरी कार्बोकॅटायन हा खूप स्टेबल आहे. हे आपण 11वीच्या टॉपिक मध्ये डिस्कस केलेलं आहे प्लस आय इफेक्टच्या याच्यामध्ये. सो सेकंडली द कार्बोकॅटायन इंटरमिजिएट इज स्टॅबिलाइज्ड बाय प्लस आय इफेक्ट ऑफ अल्काइल ग्रुप्स of alkyl substituent and also by hyperconjugation effect of alkyl substituent containing alpha hydrogen atom. Actually तुमच्या टर्शरी कार्बोकॅटायन मध्ये म्हणजे टर्शरी ब्युटिल कार्बोकॅटायन मध्ये 9 अल्फा हायड्रोजन ॲटम्स, 9 अल्फा हायड्रोजन ॲटम आहेत, तर 9 हायपर कॉन्जुगेटिंग रेझोनेशन स्ट्रक्चर आहेत. 9 अल्फा हायपर कॉन्जुगेटेड रेझोनेटिंग स्ट्रक्चर आहेत म्हणजे नो बॉन्ड रेझोनन्स, रेझोनेटिंग स्ट्रक्चर आहेत, स्टॅबिलिटी जास्त. ठीक आहे. So results, SN1 mechanism is a most favored in tertiary alkyl halides and least favored in primary alkyl halides. This can be represented as की प्रायमरी अल्किल हॅलाइड्स मध्ये म्हणजे मिथाइल हॅलाइड मध्ये SN2 सगळ्यात जास्त, मग प्रायमरी मध्ये, मग सेकंडरी मध्ये, मग टर्शरी मध्ये, आणि SN1 त्याचं बरोबर उलट असणार आहे. टर्शरी अल्किल हॅलाइड्स तर बघा, टर्शरी हॅलाइड्स अंडरगो न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन बाय SN1 mechanism while primary alkyl halides undergo by SN2 mechanism. सेकंडरी अल्किल हॅलाइड डिपेंड करतं कंडिशन सिच्युएशन की तो SN1 ला जाणार का SN2 ला जाणार, कोणता न्यूक्लियोफाइल आहे, किती मोठा बल्क आहे, अल्काइल ग्रुप्स आहेत, जे अल्काइल ग्रुप्स आहेत ते किती मोठे आहेत किंवा किती छोटे आहेत. सो डिपेंड्स अपॉन द एक्झॅक्ट कंडिशन. ओके. सो नाव the second reason affecting the SN1 mechanism is nucleophilicity of reagent. बाळांनो, न्यूक्लियोफिलिसिटी ऑफ रिएजंट मध्ये एक लक्षात घ्या, हु इज न्यूक्लियोफाइल. न्यूक्लियोफाइल जो स्वतःचा लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट करणार आहे, बॉन्ड पेअर मध्ये, आणि आपण न्यूक्लियोफाइलला लेविस बेस म्हणतो. मग हा न्यूक्लियोफाइल कोण असतो, तुमचा रिएजंट असतो. आता SN2 मेकॅनिझम मध्ये आपल्याला असं दिसतंय की प्रायमरी अल्किल हॅलाइड्स जे आहेत SN2 मेकॅनिझम मध्ये रेट ऑफ रिएक्शन सबस्ट्रेट आणि रिएजंट दोघांवरती डिपेंड आहे. सो SN2 मेकॅनिझम मध्ये न्यूक्लियोफाइलचा इफेक्ट असणार आहे की तुम्ही न्यूक्लियोफाइल कसा घेतलाय. असा न्यूक्लियोफाइल घेतलाय जो इझिली लोन पेअर्ड होते, तर तो इझिली रिएक्शन करणार आहे, फेवर्ड SN2 मेकॅनिझम असणार आहे. पण असा जर तुम्ही न्यूक्लियोफाइल घेतला की जो इझिली लोन पेअर देत नाही, त्यामुळे स्लो होणार आहे प्रोसेस किंवा रेट ऑफ रिएक्शन अफेक्ट करणार आहे. SN1 मेकॅनिझम मध्ये तुम्ही कसला न्यूक्लियोफाइल घेतलाय, काय न्यूक्लियोफाइल घेतलाय त्याचे फरक पडत नाही. रिझन, SN2 मेकॅनिझम मध्ये रेट ऑफ रिएक्शन डिपेंड्स ऑन सबस्ट्रेट अँड रिएजंट. रिएजंट म्हणजे न्यूक्लियोफाइल, म्हणजे रेट डिटरमाइनिंग स्टेप मध्ये न्यूक्लियोफाइल ही इम्पॉर्टंट आहे की न्यूक्लियोफाइल कसा रिएक्ट करतोय, किती इझिली लोन पेअर देतोय किंवा देत नाही. SN2 च्या केस मध्ये पॉसिबल आहे, SN1 मध्ये नाही. SN1 मध्ये रेट ऑफ रिएक्शन डिपेंड्स ओनली ऑन सबस्ट्रेट. मग जर ओनली ऑन सबस्ट्रेट वर रेट ऑफ रिएक्शन डिपेंड असेल तर तुम्ही न्यूक्लियोफाइल कसा पण घ्या, काय फरक पडणार नाही. SN1 मध्ये फक्त पहिला जुना बॉन्ड ब्रेक होणार आहे, झाला विषय संपला. मग सेकंड स्टेप मध्ये कशी का असत नाही, काय फरक पडत नाही, कारण फर्स्ट स्टेपच स्लो आहे, युनिमॉलिक्युलर आहे. सो तुमची न्यूक्लियोफिलिसिटी, that which nucleophile can give easily lone pair will affect the rate of reaction, will cause only in SN2. त्याचा इफेक्ट ओनली इन SN2 असणार आहे, SN1 मध्ये त्याचा इफेक्ट नसणार. सो बघा, a nucleophile is a species that uses its electron pair to form a bond with the carbon. Nucleophilic character of any species is expressed in its electron releasing tendency, which can be correlated to its strength of Lewis base. A more powerful nucleophile attacks the substrate faster and favors SN2 mechanism. Dusra, the rate of SN1 mechanism is independent of nature of nucleophile. कारण SN1 mechanism unimolecular है, rate of reaction depends only on substrate. So nucleophile does not react in slow state. Nucleophile does not react in slow step of SN1. So it waits till the carbocation intermediate is formed and reacts fast with it. आता बघा, हा, डू यू नो काय नेगेटिव्हली चार्ज स्पीशीज जे असतात त्यांच्याकडे इलेक्ट्रॉन पेअर असतात, ते इझिली लोन पेअर देऊ शकतात, त्यामुळे ते चांगले न्यूक्लियोफाइल. सो अ नेगेटिव्हली चार्ज न्यूक्लियोफाइल इज मोर पॉवरफुल देन इट्स कॉन्जुगेट ऍसिड. फॉर एक्झाम्पल RO- हा नेगेटिव्हली चार्ज न्यूक्लियोफाइल आहे, हा बेटर न्यूक्लियोफाइल आहे, म्हणजे हा इझिली लोन पेअर डोनेट करणार कम्पेअर्ड टू अल्कोहोल. अल्कोहोलच्या ऑक्सिजन कडे पण लोन पेअर असणार आहेत, पण अल्कोहोलचा ऑक्सिजन तेवढा इझिली लोन पेअर देणार नाही जेवढा इझिली अल्कोऑक्साइड चा
लोन पेअर देणार आहे. ठीक आहे ना. बघा ऍज वी गो फ्रॉम लेफ्ट टू राईट, काय होतं ऍज वी गो फ्रॉम लेफ्ट टू राईट, ऍज वी गो फ्रॉम लेफ्ट टू राईट इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी वाढत जात असते. सो ऍबिलिटी टू अट्रॅक्ट शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन वाढते. सो ऍज वी गो फ्रॉम लेफ्ट टू राईट लोन पेअर देण्यापेक्षा लोन पेअर घेण्यामध्ये इंटरेस्ट असते. समजतं मी काय सांगते. फ्लोरीन हा हायली इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे, त्यामुळे तो शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन स्वतःकडे ओढायला बघणार आहे. स्वतःचे इलेक्ट्रॉन पेअर द्यायला नाही बघणार, तो कधीच नाही बघणार. समजते. सो लेफ्ट टू राईट न्यूक्लियोफिलिसिटी ऑफ रिएजंट डिक्रीजेस, टॉप टू बॉटम न्यूक्लियोफिलिसिटी ऑफ रिएजंट इन्क्रीजेस, कारण टॉप टू बॉटम शेल वाढली, न्यूक्लियर चार्ज कमी झाला, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कमी झाली. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कमी झाली म्हणजे तो इझिली लोन पेअर देऊ शकतो. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त आहे म्हणजे तो इझिली लोन पेअर देऊ शकत नाही. हु इज न्यूक्लियोफाइल हु कॅन इझिली डोनेट अ लोन पेअर, हु कॅन इझिली डोनेट अ लोन पेअर ज्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कमी आहे, ज्याच्याकडे असं काय नाही की मी स्वतःकडे त्याच्या सगळ्यांना ओढणार, अशी काही कंडिशन नाहीये. सो बघा when the donor atoms are from same period of the periodic table nucleophilicity decreases from left to right in the periodic table. त्यामुळे वॉटर जो आहे हा लेस न्यूक्लियोफिलिक आहे कम्पेअर्ड टू अमोनिया. कारण जर तुम्ही बघितला कसं आहे, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि निऑन आहे. सो नायट्रोजन हा लेफ्टला आहे त्यामुळे हा इझिली लोन पेअर देणार, ऑक्सिजन हा राईटला आहे त्यामुळे तो इझिली लोन पेअर देणार नाही. रिझन लेफ्ट टू राईट इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी वाढते, ऍबिलिटी टू अट्रॅक्ट शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स वाढते. Next, when a donor atoms are from the same group of the periodic table, down the group nucleophilicity increases. So when the donor atoms are from the same group of the periodic table, nucleophilicity increases down the group. For example, I- is a better nucleophile कारण down the group हे बघा फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन down the group इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कमी झाली म्हणजे तो ऍबिलिटी टू अट्रॅक्ट कमी होणार आणि ऍबिलिटी देण्याची वाढणार आहे. त्यामुळे I- इज अ बेटर न्यूक्लियोफाइल कारण ही कॅन इझिली गिव्ह हिज लोन पेअर and the substance who can easily give its lone pair is a good nucleophile. नेक्स्ट सॉल्व्हंट पोलॅरिटी. आता सॉल्व्हंट पोलॅरिटी बघा, इकडे बघा काय मी काय सांगते शॉर्टकट मध्ये सांगते, एवढं सगळं लांब लचक रीड करण्यामध्ये पण अर्थ आहे, अर्थ नाही असं नाही, अर्थ तर आहे. पण हे बघा काय आहे की जर मी CH3Br घेतला आणि OH मायनस पहिल्या स्टेपला अटॅकिंग घेतला आणि जर मी प्रोटॉइक सॉल्व्हंट घेतला म्हणजे असा सॉल्व्हंट जो H+ आयन देतो त्यामध्ये ह्याला डिझॉल्व्ह केला तर हा H+ काय घेणार, ह्या OH ला घेणार, H+ OH ला घेऊन H2O फॉर्म करणार रे. म्हणजे तो इझी अटॅक Br बरोबर व्हायला देणार नाही. म्हणजे हा H+ न्यूक्लियोफाइल बरोबर इन्व्हॉल्व्ह होणार. प्रोटॉइक सॉल्व्हंट आहे ना, H+ आयन आहे, प्रोटॉइक सॉल्व्हंट H+ आयन इझिली अवेलेबल आहे. हा H+ आयन जो इझिली अवेलेबल आहे हा पहिल्या स्टेपच्या OH ला 10 वेळा म्हणणार नाही मला माझ्याबरोबर बॉन्ड फॉर्म, माझ्याबरोबर बॉन्ड फॉर्म, माझ्याबरोबर बॉन्ड फॉर्म कर. म्हणजे हा OH मायनस ह्याला अटॅक करण्याऐवजी H+ आयन त्याला बिझी करून घेणार. त्यामुळे आपण अप्रोटॉइक सॉल्व्हंट घेतो SN2 मेकॅनिझमला. अप्रोटॉइक सॉल्व्हंट घेतल्यामुळे काय होतं, अप्रोटॉइक सॉल्व्हंट घेतल्यामुळे तो इझिली म्हणजे H+ आयन अवेलेबल नाहीये त्यामुळे OH मायनस आयन फक्त ह्याच्यामध्ये इंटरेस्ट दाखवतो की मला जुना बॉन्ड काय काय प्रेस करायचा आणि माझा नवीन बॉन्ड काय करायचा आहे फॉर्म करायचा. मग तुम्ही म्हटला की मग मॅम SN1 मेकॅनिझम मध्ये स्लो स्टेप आहे. स्लो स्टेप मध्ये काय आहे, फक्त CH3 जर आहे त्यामध्ये जुना बॉन्ड काय होत चाललाय ब्रेक. आणि जर मी प्रोटॉइक सॉल्व्हंट घेतला, काय घेतला प्रोटॉइक सॉल्व्हंट, बॉन्ड ब्रेक झाला, हा CH3 इथं प्लस झाला, बॉन्ड जो ब्रेक झाला CBr, तो बॉन्ड जो ब्रेक झालेला आहे तो H+ बरोबर कंबाईन होणार आणि HBr फॉर्म करणार. म्हणजे हा जो न्यूक्लियोफाइल म्हणजे बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर जो Br आहे तो HBr बरोबर कंबाईन होऊन विशेष मिटवणार. म्हणजे परत तो हिंडरन्स करायला येणार नाही, उगाच येऊन अटॅक करतो परत असं काही कॉन्सेप्ट येणार नाही, तो निघूनच जाणार. तो म्हणणार चला मला H+ मिळाला मी निघून जातो, तू बस कार्बोकेटाईन म्हणून. समजलं. म्हणून SN1 मेकॅनिझमला आपण प्रोटॉइक सॉल्व्हंट घेतो. तो प्रोटॉइक सॉल्व्हंट काय करतो, बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर जो Br आहे त्याला युटिलाइज करून निघून जातो. आणि SN2 मध्ये तसं चालणार नाही कारण बॉन्ड ब्रेक होण्याआधी न्यूक्लियोफाइल पहिल्या स्टेप मध्ये न्यूक्लियोफाइल आहे रे, स्लो स्टेप मध्येच न्यूक्लियोफाइल आहे. त्या न्यूक्लियोफाइल बरोबरच हा टाइमपास करत बसतो, नाही तू माझ्या बरोबर बॉन्ड फॉर्म कर, मला आवडत नाही OH मायनस म्हणतोय मला आवडत नाही H+ आयन, तरी पण H+ आयन म्हणतोय ना मला तूच आवडतोय मी तुझ्या बरोबर बॉन्ड फॉर्म करणार, हिंडरन्स क्रिएट करतो.
समजतंय अडथळा? समजून घ्या मी काय सांगितलं ते. तुम्ही चांगले समजदार आहेत ह्या गोष्टींना. So, solvent polarity. SN1 mechanism proceeds via formation of carbocation intermediate. A good ionizing solvent, polar solvent stabilizes the ion by solvation. जो तुमचा Br मायनस बाहेर पडला तो प्रोटोइक सॉल्व्हेंट कंबाईन करून निघून जातो. सॉल्वेशन. सो सॉल्वेशन of carbocation is relatively poor and solvation of anion is particularly important. आपल्याला फोकस anion वरती ठेवायचं. CH3CBr CH3 thrice C-Br हा ब्रेक झाल्यानंतर ना CH3 thrice C प्लस आणि Br काय आहे तर मायनस. टर्शरी ब्युटिल कार्बोकेटायन आहे हा. ह्याच्या बरोबर काय संबंध नाही. म्हणजे जो तुम्ही सॉल्व्हेंट घेणार तो काय त्याच्याबरोबर ह्याला काय सॉल्व्हेंट करत बसणार नाही. पण तो सॉल्व्हेंट म्हणजे तो कशाबरोबर बॉन्डिंग फॉर्म करणार Br बरोबर सॉल्व्हेशन. वॉटर त्याला सराउंड वगैरे करणार ह्या सगळ्या गोष्टी असतात. H हे वेगळं आहे सॉल्व्हेशन तुम्हाला माहित आहे. पण लक्षात ठेवा की H प्लस प्रोटोइक सॉल्व्हेंट ह्याच्याबरोबर जाणार म्हणून. सो anions are solvated by the hydrogen bonding solvent that is protoic solvent and thus SN1 reaction proceeds more rapidly in polar protoic solvent than in aprotoic solvent. Now, the polar protoic solvent decreases usually the rate of SN2 reaction. का? तर in the rate determining step of SN2 reaction substrate आणि reagent दोन्ही अवेलेबल आहेत. म्हणजे न्यूक्लियोफाइल पण अवेलेबल आहे. हा मग जर तुम्ही पोलार सॉल्व्हेंट घेतला तर तो पोलार सॉल्व्हेंट न्यूक्लियोफाइलला काय करणार आहे स्टॅबिलाइज करणार आहे. मी तुम्हाला आताच सांगितलं की जर तुम्ही CH3Br घेतला आणि OH मायनस घेतला आणि त्यामध्ये H प्लस आयन घेतला तर हा H प्लस आयन काय करणार आहे OH बरोबर कंबाईन होणार, हिंडर करणार, सॉल्व्हेशन करणार ह्याचा. आज सॉल्व्हेशन करून चालणार आहे का? नाही चालणार आहे रे, कारण तो एक वन ऑफ द रिएक्टंट आहे. बघा काय म्हटलं, इन द रेट डिटरमाइनिंग step of SN2 mechanism, substrate as well as nucleophile is involved. So a polar solvent stabilizes the nucleophile आणि one of the reactant. आणि त्यामुळे solvent deactivates the nucleophile by stabilizing it. Hence aprotoic solvents वापरतो ज्यामध्ये H plus ion available नाही आहे और solvent of low polarity will be favoring SN2 mechanism. समजतं इथपर्यंत? yes or no? समजलं इथपर्यंत? ठीक आहे. सो बघा मी तुम्हाला SN2 SN1 मेकॅनिझम आणि फॅक्टर्स अफेक्टिंग SN1 आणि SN2 मेकॅनिझम खूप ट्राय केले चांगलं तुम्हाला समजू दे म्हणून. तुम्ही हे व्हिडिओज बघा आणि एक्झामला कंपल्सरी क्वेश्चन येतोय SN1 आणि SN2 वरती. डिफरन्सिएशन येईल किंवा एक्सप्लेन द हायड्रोलायसिस म्हणून येईल किंवा एक्सप्लेन SN1 मेकॅनिझम किंवा एक्सप्लेन SN2 मेकॅनिझम. समजते मी काय सांगते? येस ऑर नो? थँक्स फॉर वॉचिंग माय लेक्चर.